तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कोणी काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती पांडुरंगा जननी देवाची ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले मनोनी अवधारी जो आपुले आपण देवा मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभृतं तं नमामि शनैश्चरम्। जन्मालो त्याचे आजी फल झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठ्ठल विठ्ठल। उपस्थित सर्व सज्जन तथा भक्तिमती माता भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आपण सर्व गावकरी मंडळी मोठ्या श्रद्धेने विश्वासाने आणि तन मन आणि धन या तिन्ही गोष्टी समर्पण करून आपण या सुंदर अशा सप्ताहाचं नियोजन केलं। सुंदर असं सप्ताहाचं नियोजन आहे। उपस्थिती ही कार्यक्रमाला भरपूर आहे। मला तुमचं गाव माहित नाही केवढं आहे पण गाव फार काही असं फार मोठंही गाव नाही आणि फार छोटंही गाव नाही तरी गावाच्या मानाने सप्ताहाचं नियोजन अतिशय सुंदर आहे। मला असं वाटते कार्यक्रम केवढा आहे याही पेक्षा कार्यक्रमात किती प्रसन्नता आहे हे महत्त्वाचं आहे आणि तुमच्या इथं कार्यक्रमामध्ये प्रसन्नता आहे। रात्र आहे पण दिवसासारखं वाटतंय बरोबर आहे। रात्र आहे दिवसासारखं वाटतंय आणि फार सुंदर असं तुम्ही हे नियोजन केलं। तुम्ही बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। माणसानं दिला पाहिजे परमार्थाकरता वेळ दिला पाहिजे। मी असं म्हणणार नाही की स्वतः करता जगू नये परमार्था करताच वेळ द्या देत असाल तर अति उत्तम आहे पण स्वतः करताही माणसानं वेळ दिला पाहिजे स्वतःच्या संसाराकरताही वेळ दिला पाहिजे। वाक्य परत ऐका हरकत नाही स्वतः करता वेळ द्यावा स्वतःच्या संसाराकरता वेळ द्यावा पण स्वतः करता आणि स्वतःच्या संसाराकरता वेळ देता देता 4 दिवस परमार्था करता सुद्धा जगलं पाहिजे माणसाला जगलं पाहिजे आणि आपण सगळे जगताय बहुसंख्येनं आता इकडे लोक यायला तयार नाहीत याच परमार्थामध्ये लोक यायला तयार नाहीत। कहते हैं ना हर खुशी है लोगों के दामन में पर एक घड़ी के लिए वक्त नहीं दिन रात दौड़ते दुनिया में जिंदगी के लिए वक्त नहीं औरों की बात क्या करे खुद के लिए वक्त नहीं आंखों में है नींद भरी पर सोने के लिए वक्त नहीं दिल है गमों से भरा पर रोने के लिए वक्त नहीं पैसे की दौड़ में ऐसा दौड़ा आदमी थकने के लिए वक्त नहीं जिस भगवान ने इतना सारा वक्त दिया उस भगवान के लिए वक्त नहीं। मला असं वाटते त्या देवाकरताही जर आपल्याजवळ वेळ नसेल त्या देवाकरताही जर आपल्याजवळ वेळ नसेल तर आपलं जीवन नाही तरीही न पशु होणे ज्ञानोबराच्या भाषेत बोलायचं झालं तर अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही ज्ञानोबराय म्हणतात जसे दगड आहेत तसे ही दगड आहेत फक्त याचा आकार वेगळा आहे। पण आपण खूप भाग्यवान आहेत की भगवंता करता 7 दिवस का होईना आपण तन मन धन करून या ठिकाणी समर्पण करून या सप्ताहाचा आनंद घेत आहेत आणि आलं पाहिजे सप्त्यामध्ये। इथं सगळ्यांचा अधिकार आहे नाही ना असं काही बाहेर बोर्ड लागलेला आहे काय इथं येत असताना महिलांनी या पुरुषांनी येऊ नका
असं बोर्ड नाही, किंवा असं बोर्ड आहे का पुरुषांनी या महिलांनी येऊ नका, कारण हा उत्सव दोघांचाही आहे, हा सण सगळ्यांचाही आहे. मग काय आहे, सगळे सण सगळ्यांचे नसतात, सगळे उत्सव सगळ्यांचे नसतात. तुम्ही पहा, हरतालिका सण कोणाचा आहे? महिलांचा. तीळ संक्रांत सण वाना घ्यायला कोण जाते तुमच्या गावात? महिलांचा आहे. वट सावित्री पौर्णिमा कोणाचा सण आहे? पोळा. पोळा कोणाचा आहे? माणसाचा. आवाज आला तुम्ही काय घाबरता? आता तुमचा भाऊ मुख्यमंत्री. सुंदर असं सत्याचं नियोजन आहे दादा. या ठिकाणी येण्याचा सगळ्यांचा अधिकार आहे, आणि मी तर म्हणतो की या ठिकाणी लहान मोठ्यांनी सगळ्यांनी यावं. हा सप्ताह, या सप्ताहामध्ये ज्यांच्या मुखारविंदातून आपण ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी श्रवण करत आहात, काही पठण करत आहात, असे श्री हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय निवृत्तीजी महाराज शेलार यांच्या अमृततुल्य वाणीतून या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे हरिभक्त पारायण या ठिकाणी माजरी येथून आलेले आमचे महाराज असतील, हरिभक्त पारायण जगदीश भाऊ आहेत, आणि खूप मोठ्या स्टेजवरची ही मंडळी आहे. सागर शिवाभाऊ, खूप मोठ्या स्टेजवरची मंडळी आपण सत्कार या ठिकाणी. आवाजही अतिशय सुंदर आहे. हरिभक्त पारायण ज्यांचा मृदंग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, मृदंगाचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, आणि आळंदी येथे ज्या थंडीमध्ये आपण इथं 2-2 घोंगडे अंगावर घेऊन झोपतो, त्या थंडीमध्ये इंद्रायणीच्या घाटावरती ज्यांनी रात्रभर प्रॅक्टिस केली, आमचे हरिभक्त पारायण सागर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. चतुर्मासामध्ये ते संस्कृतही शिकलेले आहे, अभ्यासही आहे, भगवद्गीतेचेही श्लोक पाठ आहेत. फक्त मृदंगच त्यांचा विषय नाही, भगवद्गीतेतले श्लोकही, भजनी मालिकाही आणि मृदंग सुद्धा अतिशय सुंदर. चतुर्मासामध्ये बरेच चतुर्मास महाराजांनी काढले. हरिभक्त पारायण या ठिकाणी महाराजही उपस्थित आहेत, पांडुरंग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना एकदा विनम्र अभिवादन करतो, सेवेला सुरुवात करतो. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय संतांसमोर स्वजीवनाचं वर्णन करून संतांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. महाराज म्हणतात, मी जन्माला आलो, माझ्या जन्माचं सार्थक झालं, कारण तुम्ही संतांनी माझ्या जीवनाचा सांभाळ केला. तुम्ही संतांनी माझ्या जीवनाचा सांभाळ केला, त्याचा परिणाम असा झाला की माझ्या जीवनातली भीती आणि चिंता या दोन्ही गोष्टी संपून गेल्या. तुम्ही संतांनी माझ्या जीवनाचा सांभाळ केला, त्याचा परिणाम असा झाला की आता माझ्या इच्छा पूर्ण होऊन माझं जीवन कृतार्थ झालं. नवे नवे अख्ख्या जगावर सत्ता गाजवणारा काळ, महाराज म्हणतात, आता माझ्यावर सत्ता गाजवू शकत नाही. तुका म्हणे, काळ आता करू न शके बळ, कारण तुम्ही सांभाळिले संती म्हणून. विठ्ठला विठ्ठला. किंवा या अभंगाचं एक आणखीही वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलताना स्वतःच्या जीवनाने बोलतात, स्वतःच्या संदर्भाने बोलतात, पण मोठेपणा मात्र संतांचं वर्णन करतात. असंही आपण या अभंगाचं चिंतन करू शकतो. तुकोबाराय बोलताना स्वजीवनाच्या संबंधाने बोलतात. तुम्ही अभंगाचे 4ही चरण पहा. 4 चरणापैकी जर दुसऱ्या चरणाचा फक्त पूर्वार्ध जर सोडला
उरलेल्या 3.5 चरणामध्ये तुकोबाराय स्वतःबद्दल बोललेले आहेत. महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात माझ्या जन्माचं सार्थक झालं, तुकोबाराय स्वतःबद्दल बोलले. द्वितीय चरणाच्या उत्तरार्धामध्ये म्हणतात माझ्या जीवनातली भीती चिंता संपली, तुकोबाराय स्वतःबद्दल बोलले. तृतीय चरणामध्ये म्हणतात माझ्या इच्छा पूर्ण होऊन जीवन कृतार्थ झालं, तुकोबाराय स्वतःबद्दल बोलले. आणि चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काळही माझ्यावर सत्ता गाजवू शकत नाही, स्वतःबद्दल बोलले. आणि संतांच्या संदर्भानं फक्त तुम्ही सांभाळिले संती एवढं पावचरण वापरलेलं आहे. उरलेले 3.5 चरण तुकोबाराय स्वतःबद्दल बोलले. पण माझं वाक्य परत ऐका, 3.5 चरणामध्ये जास्त वर्णन तुकोबारायांनी स्वतःच्या संदर्भानं केलेलं असलं तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मोठेपणा संतांचा वर्णन करतात. तुम्ही म्हणाल का हो महाराज असं कुठं असते का? जगद्गुरु तुकोबाराय जास्तीत जास्त स्वतःबद्दल बोलले आणि संतांच्या संदर्भाने फक्त तुम्ही सांभाळिले संती एवढा एक शब्द वापरला, तरी यातून संतांचा मोठेपणा कसा सिद्ध होतो मी उदाहरणाने आपल्या समोर ठेवतो. तुम्ही पहा काय झालं. एक सामान्य व्यक्ती, एका सामान्य व्यक्तीचं एका मंत्र्याकडे काही काम थांबलेलं होतं. ते मंत्री त्याच्या परिचयाचे नसल्यामुळे ते काम करतील याची त्याला शक्यता नव्हती. कारण सामान्य लोकांची कामं आता लवकर होत नाही, बरोबर आहे? सामान्य लोकांची कामं लवकर होत नाही. काय आहे, एखादा कागद आहे, समजा हवा असली तर कागद पुढे सरकेल की नाही? कागद पुढे सरकेल, सरकणार. पण त्या कागदावर जर वजन ठेवलं तर कागद पुढे सरकेल काय? तुम्ही नाही म्हणता, पण मी तुम्हाला बरेच असे कागद दाखवते की वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नाही. बरोबर आहे ना? कागद पुढे सरकण्याकरता एक तर कागदावर वजन पाहिजे, एक तर माणसाची हवा पाहिजे. बरोबर आहे की नाही? दोन गोष्टी तरी काहीतरी पाहिजे. हा सामान्य व्यक्ती, याच्याजवळ कागदावर वजन ठेवण्याकरता खिसा रिकामा आहे आणि नावाची हवा नाही. काम कसं होईल? साहेबाकडे काम थांबलेलं आहे, काम झालं पाहिजे. 6-10 वेळेस ऑफिसला जाऊन परत आला, याच्याशी कोणी व्यवस्थित बोललं सुद्धा नाही. मग याला वाटलं काम झालं पाहिजे. याने अशा व्यक्तीचा शोध घेतला की ज्याचा शब्द साहेब कधी खाली जाऊ देत नाही. हा त्या व्यक्तीजवळ गेला आणि त्या व्यक्तीला म्हणते भाऊ माझं एवढं काम साहेबाकडे थांबलेलं आहे पण तुम्हाला साहेब चांगलं मानतात, तुम्ही जर माझ्याकरता 2 शब्द साहेबाशी बोलले ना, मला विश्वास आहे तुमचा शब्द साहेब खाली जाऊ देतील नाही, एवढं काम माझं तुमच्या माध्यमातून करून द्या. मग त्या व्यक्तीला याची दया आली. तो म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही. पूर्वीचा काळ, मोबाईल नव्हता. साहेबांनी काय केलं, अशी 2 बोटाची चिठ्ठी लिहिली की साहेब नमस्कार, हा व्यक्ती माझ्या परिचयाचा आहे, कृपा करून याचं एवढं काम करून द्या. एवढी 2 बोटाची चिठ्ठी लिहिली आणि याला सांगितलं बाबा रे तू एवढी चिठ्ठी फक्त साहेबाच्या ऑफिसला दाखव. हा म्हणे एवढ्या चिठ्ठीने काम होईल? अरे तू दाखव तसही. हा चिठ्ठी घेऊन ऑफिसला गेला. चिठ्ठी ऑफिसला दाखवता बरोबर याला बसण्याकरता खुर्ची आली. याला चहा विचारण्यात आला, याला नाश्ता विचारण्यात आलं, जेवण विचारण्यात आलं. साहेबाच्या भेटीसाठी अनेक जण थांबलेले होते. पण साहेब जेव्हा ऑफिसला आले, सर्वात पहिल्यांदा साहेबांनी याची भेट घेतली, याचं म्हणणं ऐकून घेतलं, याचं काम मार्गावर लावलं. साहेबांना स्वतःच्या पीएला सांगितलं की याला स्वतःच्या गाडीनं याच्या घरापर्यंत सोडून दे. हा घरी आला, निवांत बसला, चहाचा कप हाती आहे आणि तेवढ्यामध्ये याचा मित्र आला. याचा मित्र त्याच्याकडे पाहते आणि म्हणते अरे गड्या फार मोठा चेहरा प्रसन्न आहे रे तुझा, साऊंड चांगला लागला वाटते तुझा. आता हात नको लावू, याला चांगला साऊंड लागलेला. तुझा चेहरा फार चांगला आहे, प्रसन्न आहे. काय आनंद कशामुळे झाला? हा कशामुळे आनंद झाला? त्यावेळेला त्यांना सांगितलं आता हात नका लावू. काल माझं कीर्तन होतं, काय झालं अख्खं कीर्तन चांगलं लागलं, शेवटून झोप ऐकून दिलं, म्हणजे नाच त्याचा ताळमेळच नाही आला समोरचा. थोडासा आवाज फक्त कमी करा, थोडा लाईट मध्ये. कारण तुझा एवढा चेहरा कसा काय प्रसन्न आहे? याने सांगितलं लक्ष देऊ नये का, तुम्ही जर लक्ष दिलं तर अभंग लक्षात येईल, थोडं लक्ष द्या. तो म्हणते काय झालं म्हणे, माझा चेहरा प्रसन्न असण्याचं कारण आहे म्हणे 6 महिने झाले साहेबाकडे एक काम थांबलेलं होतं, काम होतच नव्हतं. आता ऐका, पण मी अमुक माणसाची 2 बोटाची चिठ्ठी घेऊन साहेबाच्या ऑफिसला गेलो आणि चिठ्ठी दाखवता बरोबर मला बसण्याकरता खुर्ची दिली, मला नाश्ता विचारण्यात आलं, मला जेवण विचारण्यात आलं. साहेबांनी माझी भेट अगोदर घेतली, माझं म्हणणं ऐकून घेतलं, माझं काम केलं, मला घरपर्यंत सोडून दिलं. पण आता मी निवांत झालो. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, मित्राजवळ त्याने सगळ्यात जास्तीत जास्त वर्णन कोणाचं केलं? स्वतःचं केलं ना, की मला चहा आला, मला नाश्ता आला, मला जेवण आलं, मला माझं म्हणणं ऐकून घेतलं, माझं काम केलं, मला घरपर्यंत सोडून दिलं. पण मी तुम्हाला विचारतो, त्याची व्यवस्था होण्याला आणि त्याचं काम होण्याला मूळ कारण कोण आहे? तो चिठ्ठी देणारा व्यक्ती कारण आहे. चिठ्ठी देणाऱ्या व्यक्तीचं त्यानं मित्राजवळ नाव किती वेळेस घेतलं? किती? फक्त एकदा घेतलं की मी अमुक माणसाची 2 बोटाची चिठ्ठी घेऊन गेलो, मग मला चहा आला, नाश्ता आला, खुर्ची आली, मला घरपर्यंत सोडून दिलं, माझं काम केलं, मी निवांत झालो. एकदा चिठ्ठी देणाऱ्या माणसाचं नाव घेतलं, पण खरं काम त्याच्यामुळे झालं. पण एकदा घेतलं, बाकीचं सगळं वर्णन त्यानं जरी स्वतःचं केलेलं असलं तरी त्यातून मोठेपणा त्याचा सिद्ध नाही होत.
चिठ्ठी देणाऱ्या माणसाचा मोठेपणा सिद्ध होतो, तसं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय 3.5 चरणामध्ये स्वतःबद्दल बोलले. मला माझ्या जन्माचं सार्थक झालं, माझी भीती चिंता निवारण झाली, माझ्या इच्छा पूर्ण झाल्या, काळ माझ्यावर सत्ता घालू शकत नाही. पण तुकोबाराय तुम्ही चिठ्ठी कोणती वापरली हो? तुकोबाराने सांगितलं, तुम्ही सांभाळिले संगती. तुमची चिठ्ठी होती म्हणून मला पुढची आली, तुमची चिठ्ठी होती म्हणून मला चहा विचारण्यात आलं, नाहीतर मी तर वापिस आलो होतो. तुमची चिठ्ठी होती म्हणून माझं काम झालं, मी निवांत झालो. तुम्ही संतांनी सांभाळ केला म्हणून आजी फळ झाले साचे, तुम्ही संतांनी सांभाळ केला म्हणून बहिणी रसली खंती, तुम्ही सांभाळिले संती म्हणून इच्छा केली ते पावलं, तुम्ही सांभाळिले संती म्हणून तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, कारण तुम्ही सांभाळिले संती. विठ्ठल विठ्ठल. या अभंगातील जे शब्द आहेत हे सर्व शब्द साध्य प्राप्तीनंतरचे, ध्येय प्राप्तीनंतरचे तुकोबाराचे शब्द आहेत. ते इच्छा केली ते पावलो, कृतार्थ झालो, हे ध्येय प्राप्तीनंतरचे शब्द आहेत. तुकोबाराय असे बरेच अभंग आहेत की त्यातून तुकोबारायांच्या जीवनाची परिपूर्णतम अवस्था आपल्याला दिसते. बरेच एका अभंगामध्ये महाराज म्हणतात ना, आता निश्चिंतीने पावलो विसावा आजी फल झाले साचे, आणि कुंटलिया धावा तृष्णेची कृतकृत्य झालो इच्छा केली. हे दोन्ही अभंग जवळजवळ सेम अर्थाचे आपल्याला ध्येय प्राप्तीनंतरचे शब्द आहेत. माणसाच्या जीवनामध्ये ध्येय असलं पाहिजे. एक सांगू का, तुकोबारांना विचारा, महाराज असं कोणतं ध्येय आहे की जीवनामध्ये ते ध्येय प्राप्त केलं म्हणजे जीवन परिपूर्ण होते? तुकोबारांनी एका शब्दात सांगितलं. महाराज म्हणतात असं पारमार्थिक ध्येय आहे, पारमार्थिक ध्येय प्राप्त केलं की जीवन परिपूर्ण. माणसाच्या जीवनात ध्येय असलं पाहिजे. बरं, ध्येय विरहित जीवन ज्या माणसाच्या जीवनात कोणतंच ध्येय नाही ना, त्याचं जीवन म्हणजे पत्ता नसलेलं पत्र आहे. समजा एखाद्याचा मुलगा पुण्याला राहत असला, वडिलांनी मुलाकरता पूर्ण पत्र लिहिलं, पण वडील पत्ता टाकायचे विसरले, ते पत्र पोस्टामध्ये टाकलं. ते पत्र पुण्याला किती दिवसात पोहोचेल? साधारणतः किती दिवस लागतील? किती? पोहोचणार नाही. का पोहोचणार नाही? पत्ता नाही. पत्ता नसलेलं पत्र जसं कुठंच पोहोचू शकत नाही, तसं जीवनामध्ये कोणतंच ध्येय नसलेला तरुण आयुष्यात काहीच करू शकत नाही. कहा गए कहीं नाही, क्या लाया कुछ नाही, असे बरेच पत्र या जगात आहेत की जे इकडे टाइमपास करत तिकडे. हे पत्ता नसलेले पत्र आहेत ना, ज्यांना आयुष्य कसं कटवावं हे समजत नाही. की जीवनामध्ये ध्येय, एक सांगू का, ज्या माणसाच्या डोळ्यासमोर कोणतंच ध्येय नाही ना, त्याच्या जीवनात आणि गाढवाच्या जीवनात कोणताच फरक नाही. तुम्ही म्हणता नाही महाराज असं कसं बोलता, काही ना काही तर फरक असेल. फक्त फरक एवढाच करता येईल की ते 4 पायाचं गाढव नाही, बाकी काय फरक करता येऊ? काय झालं जीवनामध्ये ध्येय? त्या अंबानी साहेबाला एकाने प्रश्न विचारला एका पत्रकाराने की जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर काम करत होते, तुमच्याकडे पैसे नव्हते, तुम्ही गरीब होता. तुम्ही गरीब होता हा शब्द काढता बरोबर साहेबांनी त्याला थांबवलाय. थांब म्हणे, मी पेट्रोल पंपावर काम करत होतो हे म्हणणं तुझं बरोबर आहे, हरकत नाही. माझ्याकडे पैसे नव्हते हेही म्हणणं हरकत नाही, पण मी गरीब होतो हे म्हणणं चुकीचं आहे. त्यांनी विचारलं का तुमच्याकडे पैसे नव्हते, याचा अर्थ तुम्ही गरीब नव्हता का? त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून तू मला गरीब म्हणतो, हे गरीब म्हणणं चुकीचं आहे. मग त्यांनी विचारलं पैसा नसलेला माणूस जर या जगात गरीब नाही तर मग या जगात गरीब कोण आहे? त्यावेळेला त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. ते म्हणायला लागले, पैसा नसलेल्या माणसापेक्षाही जीवनामध्ये कोणतंच ध्येय नसलेला तरुण जगाच्या पाठीवर गरीब आहे. एखाद्याकडे पैसा नाही म्हणून कोणाला गरीब म्हणता येणार नाही. एखाद्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून कोणाला श्रीमंतही म्हणता येणार नाही. कारण काही लोकांकडे एवढा पैसा आहे की त्यांच्या 11 पिढ्या जागेवर बसून खातील एवढा पैसा आहे, पण ते त्या पैशाचा उपयोग देव देश धर्मा करता द्या सोडून महाराज स्वतः करताही करत नाही. चिमूटभर तंबाखू दुसऱ्याला मागून खाणार लोक आहेत. नाही आहेत ना, त्यांना कोणाजवळची चालते कोणाची हातची चालते आहेत. बरं असेल काय विनोद भाऊ, या जगाकडे पाहिलं ना की गरीब व श्रीमंत कोण हे समजतच नाही. अरे जो भूमिहीन आहे तो धर्म कार्यालय 500 रुपये एका मिनिटात काढून देते, ज्याला महिन्याला 2 लाख रुपये पगार आहे त्याची वर्गणी 100 रुपये असते. मग श्रीमंत कोण आहे? एका श्रीमंत बाईच्या मुलाचं लग्न, मोलकरीला साडी देण्यासाठी साडी खरेदी करताना ते दुकानदाराने म्हणते मोलकरीला साडी भेट द्यायची, हलक्यातली दाखव म्हणे जरा. पण इकडे मोलकरी विचार करते आयुष्यभर ज्या घरावर मी पोट भरलं त्या मालकिनीच्या मुलाचं लग्न आहे, खाली हात जाणं बरोबर नाही, काहीतरी नेलं पाहिजे. मोलकरी दुकानात जाते, दुकानदाराला म्हणते माझ्या मालकिनीच्या मुलाचं लग्न आहे, तुझ्या दुकानातली चांगली भारी साडी दाखव. मी तुम्हाला विचारतो श्रीमंत कोण आहे, मालकिनी का मोलकरी? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा असलेला माणूस श्रीमंत असतो असं नाही, तर जो आपल्या श्रीमंतीचा उपयोग देव देश धर्मा करता करेल तो जगाच्या पाठीवर करा श्रीमंत. अरे मी तर माझं वाक्य एक परत आहे का, जो स्वतःच्या मुलाच्या लग्नात 1 लाखाचा डिझाईन 50,000चे फटाके फोडते ना तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत नाही.
जो गोरगरीब आणि अनाथ मुलांना आपल्या पोटाशी धरून त्यांना शिक्षण देऊन डॉक्टर, इंजिनियर, वकील बनवतात त्या सिंधुताई सपकाळ जगातल्या सगळ्यात मोठ्या श्रीमंत. अरे कोणी एखादा मोठ्या बंगल्यामध्ये राहतो ना, तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत नाही. जो आपल्या बंगल्यासारखा आपल्या शेजारच्याचाही बंगला व्हावा हा सद्विचार अंतःकरणात ठेवणारा माणूस जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. 4 भिंतीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून रोज श्रीखंड गुलाबजाम खाणाऱ्या श्रीमंतापेक्षा झोपडीत बसून आपल्या भाकरीतली अर्धी भाकर उपवाशी माणसाला देणारा शेतकरी जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. एसीच्या रूम मध्ये बसून भ्रष्टाचाराने एका सहीचे लाखो रुपये कमावणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षा उन्हातानात कष्टाने राबून 300 रुपये रोज कमावणारा मजूर जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. आणि माफी मागून एक वाक्य बोलतो, माफी मागून बोलतो, सरकारी महिना 50,000 रुपये असताना सुद्धा जो गरीब शेतकऱ्याजवळून 10 रुपयाची लाच घेते ना, त्यापेक्षा रोडवरचा भीक मागणारा भिकारी श्रीमंत आहे. म्हणून पैसा असलेला माणूस श्रीमंत असतो असं नाही, तर जो आपल्या श्रीमंतीचा उपयोग गावाच्या विकासाकरता करतो, जगाच्या कल्याणाकरता करतो, तो जगाच्या पाठीवर श्रीमंत आहे. आणि या जगातला सगळ्यात गरीब कोण आहे? वाक्य ऐका, पैसा नसलेला माणूस गरीब नाही, तर जीवनामध्ये कोणतंच ध्येय नसलेला माणूस जगाच्या पाठीवर गरीब आहे. ही गरिबी यांच्या 80% तरुणाकडे आहे. 80%. कारण कायम ते मोबाईलवर असतो. मोबाईलवर राहू नये असं माझं म्हणणं नाही, पण डोळ्यासमोर ध्येय असलं पाहिजे ना. आपण एखाद्याला म्हणा अरे एवढा मोबाईल बघतो, म्हणते मला दुसरं काय करू, बरं आहे टाइमपास. म्हणजे कधी कधी तर असं वाटतं येईल एवढा टाइम नको होता, पण देवानं काय काय दादा, एकदा वेळ गेली आयुष्यातली निघून की तशी वेळ परत मिळणे शक्य नाही. कहते हैं ना, वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, लेकिन जिंदगी नहीं मिलती वक्त बदलने के लिए. आयुष्य बदलवण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलवण्यासाठी आयुष्य सर्वांना मिळत नाही. कारण समय, वेळ ही अशी गोष्ट आहे जी कधीच कोणासाठी कधीही थांबत नाही. वाक्य ऐका, मला मुद्दा एवढा बोलायचा आहे, वेळेचा सदुपयोग करा आणि जीवनामध्ये ध्येय ठरवा. पण मुद्दा ऐका, मला मुद्दा काय बोलायचा आहे की कोणतंही ध्येय ठरवून जीवनाची सार्थकता होत नाही. जन्माची सार्थकता करायची असेल तर महाराज म्हणतात का, कशामध्ये आहे जन्माची सार्थकता? विठ्ठलची महाराज म्हणतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक कशामध्ये? विठ्ठलची एक देखील या. देवाच्या प्राप्तीमध्ये जीवनाची सार्थकता आहे. पण ऐका, ती देवाची प्राप्ती स्वबळावर जगाच्या पाठीवर कोणालाही झालेली नाही. त्या देवाच्या प्राप्ती करता धरावे संताचे ते पाय, असं मी सांगत नाही, वेद देती ग्वाही. ऐका, देवाची प्राप्ती पाहिजे असेल तर संतांची कृपा महत्वाची आहे. संतांच्या कृपेशिवाय देवाची प्राप्ती नाही, देवाच्या प्राप्तीशिवाय जन्माची सार्थकता नाही. जन्माची सार्थकता करायची असेल तर देवाची प्राप्ती महत्वाची, देवाच्या प्राप्ती करता संतांची कृपा महत्वाची. तुकोबाराय भक्ती मार्गाने चालत होते, नामरूपी साधना करत होते, पण अजून संतांची कृपा झालेली नव्हती. पण एक दिवस सापडले वाटे जाता गंगा स्नाने, मस्तकी तो जाण ठेविला कर. तुकोबारायचा अंगीकार स्वीकार संतांनी केला. त्यावेळेला तुकोबारायांना त्या परमतत्वाची प्राप्ती झाली. तुकोबाराय म्हणतात, मी आतापर्यंत अनंत साधना केल्या, त्या सर्व साधनेचं खरं फळ आज झालं. त्यामुळे माझ्या जन्माचं सार्थक झालं. अभंगाचं पहिलं चरण. म्हणतात, मी जन्माला आलो, माझ्या जन्माचं सार्थक झालं. तुकोबारायला विचार बरं, का हो तुकोबाराय, तुमच्या जन्माचं सार्थक झालं, आमच्या जन्माचं सार्थक का होत नाही? तुकोबाराने सोपी उत्तर सांगितलं. तुकोबाराय, जन्माच्या सार्थकता करायची असेल तर काय करावं लागते? तुकोबाराय सोपी म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, काहीच नाही, जी वस्तू ज्याच्या करता मिळाली तुम्ही ते त्याच्या करता वापरा, वस्तूची सार्थकता असते. आणि नको त्या ठिकाणी वस्तू वापरली की वस्तू वाया जाते. ज्ञानोबाराय उदाहरण देतात. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्या घरामध्ये दूध आहे ते दूध जर वासराला पिऊ दिलं तरी दूध सार्थकी लागेल. बरं, डेअरीला दिलं तर संसाराला 2 पैशाची मदत होते, दुधाची सार्थकता आहे. एखाद्या उपवासी माणसाला दिलं तर पुण्य होईल, दुधाची सार्थकता आहे. आणि घरी मुलांना पिऊ जरी दिलं तरी दुधाची सार्थकता आहे, पोरं दाखल होती. पण त्या बाईनं याचं काहीच नाही केलं. ते दूध गंजामध्ये टाकलं, तो गंज चुलीवर ठेवला, खाडून मोठा जाळ लावला आणि ते बाई शेजारीच्या घरी गप्पा मारत बसली. त्या दुधानं तिकडे विचार केला, ज्याच्या घरी राहण्यात आपली काही इज्जत नाही, त्याच्या घरी राहण्यापेक्षा त्याला राग आला आणि त्याने गंजातून चुलीमध्ये, म्हणजे त्याला तुमच्या भागात काय म्हणतात,
काय उतू गेलं म्हणतात ना, ज्ञानोबरायांनी उतू गेलं म्हटलं ना, दूध वाढीता ठाव पावे ती उतूनी जाय स्वभावे. ज्ञानोबराय म्हणतात ते दूध ज्याच्या करता होतं, डेअरीला दिलं असतं, मुलांना दिलं असतं, उपवाशी माणसाला दिलं असतं, वासराला पिऊ दिलं असतं, सार्थकी लागलं असतं, पण ते नको त्या ठिकाणी गेल्यामुळे ते जसं वाया गेलं, तसा हा नरदेह ज्याच्या करता मिळाला, हा त्या करता वापरला तर हा सार्थकी लागतो, नको त्या ठिकाणी वापरला तर नाही तरी गेला जन्म.